मी ॲडव्होकेट हरदास लांडे. आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी बातमी बघितली की बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे की अविनाश पाठक साहेब होते, हे तत्कालीन भूसंपादन अधिकारी होते बीडमध्ये, जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा होते. त्यांना SIT ने अटक केलेली आहे. अटक कशाच्या संदर्भात केलेली आहे? तर ही अटक केलेली आहे की जो काही राष्ट्रीय महामार्ग जे काही त्याच्यामध्ये जमीन संपादित करण्यात आलेले, त्या जमीन संपादन करत असताना बऱ्याचशा प्रमाणामध्ये आर्थिक खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती लागलेला आहे. आता हे अटक केल्याच्या नंतर एक मला याच्यावरती व्हिडिओ बनवायला वाटला की जर बीड जिल्ह्यामध्ये जर एक जिल्हाधिकारी करोडो रुपयाचा घोटाळा करू शकतो, तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जालना नांदेड महामार्ग, समृद्धी महामार्ग, त्याच्यानंतर मुंबई नागपूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, ह्या दोन महामार्गामध्ये किंवा राज्यामध्ये जेवढे काही महामार्ग आहे सध्या, राष्ट्रीय महामार्ग किंवा जमीन संपादित करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या जमीन संपादित करण्यासाठी जेवढे काही प्रकल्प राज्यामध्ये चालू आहे, तर याच्यामध्ये भूसंपादन अधिकारी, मग ते कलेक्टर असेल, SDM असेल, हे किती मोठ्या प्रमाणामध्ये किती कोटीचा घोटाळा करू शकतात याची कल्पना न केलेलीच बरी. कारण की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जर कुठला जर प्रकल्प असेल किंवा कुठलाही भूमी संपादन असेल, तर कशा पद्धतीनं भूसंपादन केलं जातं, कशा पद्धतीनं आर्थिक लाभ दिला जातो, सगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं टक्केवारी ठरवल्या जातात, टक्केवारीवरती भूसंपादन अधिकारी काम करतात. इतके पैसे आल्याच्या नंतर एवढे पैसे मला द्यावे, म्हणजे थोडक्यामध्ये हे सगळे भूसंपादन अधिकारी हे सरळ सरळ जनतेची लूट करतात. जनतेची म्हणण्यापेक्षा सरळ सरळ शेतकऱ्यांना लुटतायत. शेतकरी आपली महागामोलाची जमीन या प्रकल्पासाठी देत असताना त्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि मिळालेल्या मोबदल्यातून सुद्धा जर भूसंपादन अधिकारी टक्केवारी घेत असेल, तर आता याच्यावरती काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जशी बातमी बीड जिल्ह्यातून तत्कालीन जिल्हाधिकारी यांना या संदर्भामध्ये SIT ने अटक केलं, मला तरी वाटतं की पूर्ण राज्यामधले जेवढे काही भूसंपादन अधिकारी, मग कलेक्टर असेल किंवा SDM असेल, यांचे धाबे नक्कीच दणाणलेले असतील. कारण की हा फक्त भ्रष्टाचार बीड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मर्यादित नाही, तर हा पूर्ण राज्यामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं भूसंपादन झालेलं आहे, तिथं तिथं भूसंपादन अधिकारी हे करोडो रुपये खाऊन बसलेले आहेत. म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपात असेल किंवा शासनाकडून जास्त पैसे काढून देतो याची टक्केवारी द्यावा लागेल, किंवा जर तुम्हाला पैसे दिले नाही शेतकऱ्यांनी, तर तुझं जे काही व्हॅल्युएशन आहे ते तुला मी तेवढे पैसे मिळू देणार नाही, किंवा तुझं व्हॅल्युएशन कमी प्रमाणात दाखवून तुझा नुकसान करीन, अशा पद्धतीच्या धमक्या देऊन वेगवेगळ्या पद्धतीचे फंडे वापरून शेतकऱ्याचे पैसे लुटण्याचं काम सगळ्या भूसंपादन अधिकाऱ्यांनी केलेले. हीच परिस्थिती आपल्याला मुंबई आणि नागपूर महामार्गामध्ये सुद्धा बघायला मिळाली. आणि सध्या जो काही भूसंपादन चालू आहे, कुठलं, नांदेड आणि जालना समृद्धी महामार्ग, जो की अटॅच करतोय मुंबई आणि नागपूर या महामार्गाला, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे महामार्गाला, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये अशा पद्धतीचा आर्थिक घोटाळा झालेला आहे. आणि तो सगळ्यात जास्त करण्याचं काम कोणी केलं असेल, तर ते केलेलं आहे भूसंपादन अधिकारी. मग त्याच्यात SDM असेल, कलेक्टर असेल, जो कोणी भूसंपादन अधिकारी असेल. त्यामुळे जर सगळ्या राज्यामधल्या जेवढे काही भूसंपादन अधिकारी असेल, कलेक्टर, SDM असेल, यांच्या जर चौकशा लावल्या आणि यांचे जर खरंच जर चौकशा केल्या SITच्या माध्यमातून, तर असा एकही भूसंपादन अधिकारी मला वाटत नाही की तो सुटेल की ज्यांनी पैसे खाल्ले नसेल किंवा ज्यांनी टक्केवारी खाल्ली नसेल. खूप विचित्र पद्धतीनं या ठिकाणी काम झालेलं आहे आणि खूप शेतकऱ्यांना लुटण्याचं काम झालेलं आहे. शेतकऱ्यांना त्याचे हक्काचे पैसे मिळाले नाहीये जेवढे त्याला मिळणं गरजेचं होते. हे शेतकऱ्यांपर्यंत ते म्हणतात ना, दिल्लीपासून 1 रुपया निघाला तर खाली येईपर्यंत त्याचे 10 पैसे सुद्धा उरत नाही, अशा पद्धतीचं भूसंपादनाचा, शेतकऱ्याचा हक्काचा पैसा सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत येईपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात भ्रष्टाचार होऊन त्यांना कमी मोबदला मिळतोय. आणि ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तर वाटतं की सगळ्यात जेवढे काही भूसंपादन अधिकारी, जेवढे काही ज्यांनी भूसंपादन अधिकारी म्हणून काम केलेले सगळ्याच प्रकल्पामध्ये, मग तो समृद्धी महामार्ग असेल, नांदेड असेल किंवा इतरही कुठले प्रकल्प झाले असतील मागच्या 10-20 वर्षामध्ये, त्यांची जर चौकशी केली तर ते सगळे करोडपती झालेले असतात आणि 100% त्यांनी भ्रष्टाचार केलेला हे निष्पन्न होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतोय की
हे जे काही अधिकारी यांना सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांचा कमीत कमी टळटाळ घेऊ नका, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा, नाहीतर त्यांच्या पोटावर पाय दिल्याच्या नंतर एक दिवस तुम्हाला अशा पद्धतीचे याला सामोरं जावं लागेल, ज्या पद्धतीचे बीडचे जिल्हा अधिकारी अविनाश पाठक सध्या अटक करून SIT ने अटक केलेलं आहे, अशा पद्धतीची वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बरेचसे लोक या संदर्भामध्ये बाधित आहेत. आणि दुसरी गोष्ट, परत हे काही जे काही भूसंपादन अधिकारी आहे, आता अवॉर्ड हा एक पब्लिक डॉक्युमेंट आहे, अवॉर्डची कॉपी ही कुणीही काढू शकतं, कारण की अवॉर्डची कॉपी ही सार्वजनिक कॉपी आहे. कुठलीही कॉपी ही SDM कार्यालयामध्ये असेल, कलेक्टर कार्यालयामध्ये असेल, कुणीही अर्ज देऊन, नकलाचा अर्ज देऊन सर्टिफाईड कॉपी त्याची काढू शकतं. परंतु बऱ्याचशा ठिकाणी अशी गोष्ट आढळायला आली की नकला मिळू नये किंवा नकला देता येत नाही अशा पद्धतीचं स्पष्ट उत्तर SDM आणि कलेक्टर जिल्हा याच्याकडून मिळतंय. बरेचसे शेतकरी याच्यावर सुद्धा त्रस्त आहे की नकला सुद्धा दिल्या जात नाही. नकला का दिल्या जात नाही, तर शेतकऱ्यांना ही गोष्ट कळू नये, बाजूच्या शेतकऱ्याला किती पैसे भेटले आणि मला किती पैसे भेटले ही गोष्ट एकमेकांच्या शेतकऱ्याला कळू नये, आणि किती भ्रष्टाचार झाला हे एकमेकांना कळू नये. कारण की जर माझ्या बाजूच्या शेतकऱ्याला 1 कोटी रुपये मिळाले असेल आर्थिक देवाणघेवाण करून, आणि त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला जर 40 लाख मिळाले असेल, तर तो 40 लाख वाला शेतकरी प्रश्न विचारेल की जर शेती एकच आहे, शिवार एकच आहे, शेती शेजारी इथे, त्याला 1 कोटी आणि मला 40 लाख रुपये कशा पद्धतीने दिले, हे त्यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून अवॉर्ड सुद्धा दिले जात नाहीये. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे, याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्याला या फेसबुकवरती फॉलो करा, आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर युट्यूबवर बघत असाल तर तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब करा, कारण की शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलेही प्रश्न असेल किंवा कायदेशीर कुठलेही मुद्दे असतील, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो.